नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशी शॉपिंग बॅग बनवणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे। यासाठी कापडे फार कमी लागतात। आजच्या व्हिडिओमध्ये बॅगला चेन वेगळ्या प्रकारे लावायला शिकणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूयात यासाठी काय काय लागतं ते। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी हा एक कुर्तीचा उरलेला तुकडा घेतलेला आहे। याची रुंदी आहे 15 इंच आणि उंची आहे 10.5 इंच। या तुकड्याला मी इथे एक शॉपिंग बॅग जोडून घेतलेली आहे। या शॉपिंग बॅग ऐवजी तुम्ही पेपर कॅनव्हास किंवा शर्ट कॉलरचा कॅनव्हासही जोडू शकता। हे जीन्स कापडाचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत। याची रुंदी आहे 15 इंच आणि उंची आहे 9.5 इंच। असे मी हे 2 तुकडे घेतलेले आहेत। या तुकड्याने तुम्ही हवं तर पेपर कॅनव्हास चिकटवून घेऊ शकता। हे 2 बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत। याची लांबी साधारण 33 इंच आहे। ही एक 5 नंबरची चेन घेतलेली आहे, 16.5 इंच मापाची। चेनला टॅब लावण्यासाठी 3 बाय 2.5 इंचाचा हा एक तुकडा घेतलेला आहे। या चेनच्या बाजूने लावण्यासाठी जीन्स कापडाच्या या 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत। याची रुंदी आहे 15 इंच आणि अशी उंची आहे 2.5 इंच। अस्तरसाठी ब्लाउज पीसचा कापड घेतलेला आहे। हे डबल फोल्ड आहे, इथे पाहू शकता तुम्ही। इथे खाली बंद बाजू आहे, असं मी डबल फोल्ड केलेला आहे। तर याची रुंदी आहे साधारण 15 इंच आणि उंची 12.5 इंच घेतलेली आहे। आता आपण हे जे जीन्सचे तुकडे घेतले आहेत, या 2 तुकड्यांपैकी एका तुकड्याला बेल्ट लावून घेणार आहोत। इथे खालच्या बाजूला 4.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। याही बाजूने 4.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। इथे वरती आपण दोन्ही बाजूला खालच्या प्रमाणेच 4.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। इथे आपल्याला 2 रेषा आखून घ्यायच्या आहेत। इथून खालून साधारण 7 इंचावर मार्किंग करायचं आहे। याही बाजूला 7 इंचावर मार्किंग करून अशी रेषा आखायची आहे आणि या मार्किंगच्या आतमध्ये हे असे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत ह्या मार्किंग पर्यंत। आता हा बेल्ट आपण टाचणीने फिक्स करून घेऊया। या बेल्टची दुसरी बाजू या मार्किंगच्या आतमध्ये ठेवायची आहे आणि टाचणीने फिक्स करून घ्यायचं आहे। इथे अशी चौकोनी टिप देऊन हे दोनही बेल्ट आपण जोडून घेणार आहोत। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते। आज आपण या बॅगला थोडीशी वेगळ्या प्रकारे चेन जोडणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बेल्ट तयार करताना बेल्टला मजबूती येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही कापडाची पट्टी किंवा बॉटम कॅनव्हासचा वापर करू शकता। इथे बघू शकता या दोनही तुकड्यांना मी हे बेल्ट जोडून घेतलेले आहेत। आता हा एक मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे। याच्या एका बाजूला या तुकड्याची खालची बाजू ठेवायची आहेत आणि असं ठेवताना दोनही सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे ठेवून घ्यायच्या आहेत आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। त्याचप्रमाणे हा दुसरा तुकडा याची खालची बाजू या बाजूला ठेवायची आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगची अगदी बेसिक व्हिडिओ आहे, जसं की कापडाला क्विल्टिंग कसं करावं, पर्सला चेन कशी जोडावी किंवा बॅगला बेस कसा द्यावा, चेनची उलट सुलट बाजू ओळखणे, बॅगला बेल्ट बनवणे, चेनमध्ये रनर कसे टाकावे, असे अगदी बेसिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। दोन्ही बाजूंना इथं दाबटिपा देऊन घ्यायच्या आहेत। पर्स किंवा बॅग शिवताना कापडाला नेहमी अशा दाबटिपा द्यायच्या, यामुळे आपल्या बॅगला छान फिनिशिंग येते। या दोनही बाजूंच्या दाबटिपा दिल्यानंतर हे दोन्ही भाग असे एकत्र जुळवून घ्यायचे आहेत। दोनही बाजूंना आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात, म्हणजे कापड सरकणार नाही। इथं आपण बेस बनवण्यासाठी मार्किंग करणार आहोत, तर या बाजूने आपण 2.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। याचप्रमाणे इथे असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। 2.25 इंचावर मार्किंग करायचं या बाजूने, खालच्या बाजूने 2 इंचावर मार्किंग करायचं आणि बॉक्स कट करून घ्यायचे आहेत। इथं असे बॉक्स कट करताना थोडंसं हळू कात्री चालवायची आहे। आपले बॉक्स थोडेसे जास्त प्रमाणातही कट होऊ शकतात चुकून, तेव्हा व्यवस्थित कट करायचं आहे।
आता इथे दोन्ही बाजूंना आपण टिपा देऊन घेणार आहोत. या दोन्ही बाजूंना टिपा देताना दोनदा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण जीन्स किंवा जाड कापडाची बॅग शिवणार असू तेव्हा मशीनला 21 किंवा 18 नंबरची सुई वापरायची. इथे दोन्ही बाजूंना टिपा दिल्यानंतर हा खालचा बेस बनवून घ्यायचा आहे. यासाठी हे जे दोन्ही कॉर्नर्स आहेत हे व्यवस्थित असे जुळवून घ्यायचे आहेत आणि हा मध्य आणि ही शिवण जुळवून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे. बॅगला असा बेस दिला की आपली पिशवी छान उभी राहू शकते आणि खाली स्पेस तयार होण्याच्यामध्ये सामानही भरपूर बसतं. याही बाजूचा बेस आपण तयार करून घेणार आहोत. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी बॅगला वेगवेगळ्या प्रकारे बेस कसा द्यायचा हे दाखवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे कॉर्नर्स आपले शिवून झालेले आहेत. आपण या चेनला टॅप जोडून घेणार आहोत. त्यासाठी हा जो तुकडा घेतलेला आहे घ्यायचा आहे. याच्या सुलट बाजूवर या चेनची उलट बाजू ठेवायची आहे. या चेनला हा टॅप जोडताना या रनरच्या शेवटच्या भागाकडे म्हणजे मागच्या भागाकडे हा टॅप जोडायचा आहे. आता इथं आपण टिप देऊन घेऊयात. हे कापड असं उलटवून घ्यायचं आहे. आता या दोन्ही बाजूच्या कडा यावर फोल्ड करायच्या आहेत. इकडची कडा यावर फोल्ड करायची आहे. इथे साधारण अर्धा इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे. पुन्हा यावर हे दुमडून घ्यायचं आहे आणि ते चारही बाजूने आपण टिप देऊन घेणार आहोत. आठवड्यातून शुक्रवारी किंवा शनिवारी व्हिडिओ अपलोड होत असतो तेव्हा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. याप्रमाणे चेनला आपण हा टॅप जोडून घेतलेला आहे. आता ही चेन आपण अस्तरला जोडून घेऊयात. आता अस्तरच्या ह्या एका बाजूला आपण ही चेन जोडणार आहोत. यासाठी इथे या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही बाजूला साधारण 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने चेन जोडणार आहोत. इथे या टोकाला थोडंसं असं दुमडून घ्यायचं आहे आणि या मार्किंगवर इथं ठेवून घ्यायचं आहे. इथे वाटल्यास आपण टाचण्याने फिक्स करूयात. इथे आपण थोडीशी वेगळ्या प्रकारे किंवा प्रोफेशनल पद्धतीने चेन जोडायचं बघणार आहोत. मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. आता ही चेन जोडताना इथून टिप द्यायची आहे तर फक्त या मार्किंग पर्यंतच टिप द्यायची आहे. इथे ही अशी चेन जोडताना या चेनची ही उलट बाजू अस्तरच्या सुलट बाजूवर ठेवायची आहे. पुन्हा ही मेन फॅब्रिकची पट्टीची सुलट बाजू या चेनवर ठेवायची आहे आणि मग इथे एक टिप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारची चेन जोडून तुम्ही हँड पर्स, साईड पर्स किंवा मोठ्या शॉपिंग बॅगाही शिवू शकता. ही अशी चेन अगदी प्रोफेशनल पद्धतीने दिसते. रेडीमेड बॅगलाही बहुतेक वेळा अशाच प्रकारची चेन जोडलेली असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकच्या बटनवर क्लिक करा. तुमचे असे भरपूर लाईक्स पाहून नवीन काम करण्यात छान उत्साह मिळतो. आता अस्तरच्या याही बाजूला आपण अशीच ही चेन जोडून घेणार आहोत. अस्तरच्या सुलट बाजूवर ही चेनचा भाग ठेवायचा आहे. त्यावर कापडाच्या पट्टीचा सुलट भाग ठेवायचा आहे आणि ही चेन जोडून घ्यायची आहे. इथे मी टाचण्याला लावता तीनही भाग एकत्र करून टिप देऊन घेणार आहे. तुम्ही जर नवीनच शिवत असाल तर तुम्ही टाचण्याचा वापर नक्की करा. चेन दोनदा टिप देऊन छान पक्की करून घ्यायची आहे. आता आपण या अस्तरच्या दोन्ही बाजू एकत्र करून बाजूच्या टिपा देऊन घेणार आहोत. अस्तरची इकडची बाजू टिप देऊन पक्की करून घ्यायची आहे. अस्तरलाही मेन फॅब्रिकच्या मापा एवढेच बेस मी कट करून घेतले आहेत आणि आता हे बेसही आपण तिरपे शिवून घेणार आहोत. इथं अस्तरचे बेस कट करताना कॅमेरा बंद राहिला होता माझ्याकडून, त्यामुळे हे बेस किती मापाचे कट केले हे शूट झालेलं नाही. आता हे बॉक्स शिवून झाल्यानंतर ही जी अस्तरची पिशवी आहे ही अशीच ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिकची पिशवी सुलट करून घ्यायची आहे. म्हणजे मेन फॅब्रिकची पिशवी सुलट बाजूने अस्तरच्या आतमध्ये टाकायची आहे. म्हणजे अस्तरची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोर समोर आल्या पाहिजेत. आता याच्या शिवणे व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत आणि टाचणीने फिक्स करून घ्यायचं आहे आणि बरोबर आपण हे गोल आकारामध्ये इथे टिप देऊन पक्क करून घेणार आहोत. दोन्ही पिशव्यांच्या कडा अगदी व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी तर दोनदा टिप देऊन आपण पक्क करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता अस्तरच्या एका बाजूला इथं मध्यभागी 3 ते 4 इंच टिप उसवायची आहे. म्हणजे या टिपेच्या उसवलेल्या भागातून आपण ही पिशवी संपूर्ण उलटवून घेणार आहोत. इथे मी थोडंसं उसवून घेतलं आहे. आता यातून आपण ही संपूर्ण पिशवी उलटवून घेतलेली आहे. पिशवी उलटवल्यानंतर अस्तरचा जो भाग आपण उसवला होता तिथं टिप देऊन तो पक्का करून घ्यायचा आहे.
इथं वरती मी दाबटिपही देऊन घेतलेली आहे. इथं ही दाबटिप दिल्यानंतर छानपैकी आपली शॉपिंग बॅग तयार झालेली आहे. इथं आपण या बॅगला चेन वेगळ्या प्रकारे जोडलेली आहे. पाहू शकता तुम्ही आतल्या बाजूला ही चेन जोडलेली आहे. इथं बेसही आपला बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. बॅगला असे बेस असले की या बॅगमध्ये सामानही भरपूर बसतं. शिवल्यानंतर या बॅगची रुंदी साधारण 13.5 इंच झालेली आहे आणि अशी उंची 12 इंच झालेली आहे. आता हे बेल्ट तुम्हाला हवे तर थोड्या मोठ्या साईजचे घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी टिप म्हणजे हे जीन्सचं कापड निवडताना तुम्ही थोडंसं पातळच निवडायचं आहे. कारण की इथं आपण जेव्हा दाबटिप देतो तर इथं जरा जाड होतं, तर म्हणून आपण हे कापड निवडताना थोडंसं जीन्सचं कापड पातळच निवडायचं आहे. बॅग तुम्ही स्वतःसाठी शिवून पहा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही अशी बॅग बनवू शकता. या अशा बॅग्स भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता आणि तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता. आपल्याकडे ब्लाऊज पीस किंवा कुर्तीचे उरलेले तुकडे असतात किंवा पडद्याची कापडं असतात, पॅन्ट पीस असतात, शर्ट पीस असतात घरामध्ये, त्यापासूनही आपण अशा बॅग्स बनवू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.